1981 साली पॅरिसमध्ये एक विचित्र आणि भयानक घटना घडली. सॉर्बोन विद्यापीठात शिकणारा एक जॅपनीज स्टुडंट इसेई सागावा याने आपल्याच क्लासमधल्या एका मुलीला रेने हार्टवेल्टला घरी बोलावलं. कशासाठी? तर दोघं मिळून स्टडी करण्यासाठी. पण त्या दिवशी अचानक काहीतरी वेगळंच घडलं. रेने एका टेबलवर बसून वाचन करत असतानाच इसेई तिच्या मागून आला आणि त्याने तिच्यावर बंदुकीचा ट्रिगर ओढला. रेनेचा जागीच मृत्यू झाला. पुढचे 2 दिवस तो तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी त्याने तिचे अवशेष 2 सुटकेसमध्ये भरले आणि एका जंगलात नेले. पण लोकांना सुटकेसमधून रक्ताचे थेंब दिसले. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलीस त्याला पकडून घेऊन गेले. आता तुम्ही म्हणाल की यात वेगळं काय? असे गुन्हे आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात. पण यात एक ट्विस्ट आहे. तो असा की त्याने या मुलीला मारलं होतं कारण त्याला तिचं मांस खायचं होतं. आणि ती अशी एकटीच नव्हती, तर असे अनेक लोक होते ज्यांना मारून खाण्याचा प्रयत्न त्याने केला होता. काय आहे या इसेई सागावाची खतरनाक स्टोरी? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर असं म्हणतात की या इसेई सागावाला लहानपणापासूनच माणसांचं मांस खायची इच्छा होती. त्याचं झालं असं की इसेई लहानपणापासूनच खूप बारीक होता, उंचीने सुद्धा लहानच होता आणि या सगळ्यामुळे त्याला स्वतःबद्दल नेहमी कमीपणा वाटायचा. आणि मग शाळेत असतानाच त्याच्या मनात ही अशी विचित्र कल्पना आली की कोणाचं तरी मांस खायचं. आणि मग ही कल्पना त्याच्या मनातून कधी गेलीच नाही. शाळेत असताना आधी त्याला एका मुलाकडे पाहून असं वाटायला लागलं की याचं मांस आपण खावं. पण हळूहळू काही वर्षानंतर त्याला उंच, गोऱ्या, वेस्टर्न स्त्रिया अट्रॅक्टिव्ह वाटायला लागल्या. तो म्हणायचा की मला भूक लागल्यावर असं वाटत नाही, पण जेवल्यावर किंवा सेक्शुअल डिझायर वाढली की मला एखाद्याला खावं असं वाटतं. म्हणजेच ही एक प्रकारची मानसिक विकृती होती. त्याचं असं म्हणणं होतं की ही सेक्शुअल फॅन्टसी होती, भूक नव्हती. त्याच्या मनात अशी भावना होती की मी लहान आणि कमकुवत आहे, पण जर मी अशा एका स्ट्रॉंग व्यक्तीचा एक भाग आपल्यात घेतला तर मी सुद्धा पॉवरफुल होईल. आणि मग तो हीच फॅन्टसी अजून रंगवत गेला. त्यातून कधी बाहेर आलाच नाही. तो मोठा झाल्यावर जेव्हा टोकियोहून पॅरिसला शिकण्यासाठी गेला तेव्हा दिवसा क्लास, रात्री स्टडी असं त्याचं शेड्यूल होतं. पण त्याच्या मनात असलेली ती इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. मग आधी त्याने खूपदा वेश्यांना घरी बोलवलं आणि त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी ट्रिगर ओढताना त्याचा हात थरथरायचा, त्याला भीती वाटायची आणि तो स्वतःला थांबवायचा. कारण अल्टिमेटली त्याचा मेन मोटिव्ह कोणाला मारून टाकणं हा नव्हताच, त्याला फक्त माणसांचं मांस खायचं होतं, बस. मग खूप दिवस विचार करून करून शेवटी त्याने एक दिवस सगळी हिंमत एकवटवून आपली सीमा ओलांडलीच. रेने त्याच्या वर्गात होती, साधी, सरळ आणि सगळ्यांना मदत करणारी मुलगी. सुरुवातीला इसेईने तिच्याशी मैत्री केली, पण या मैत्री मागचा त्याचा हेतू वेगळाच होता. तो म्हणायचा की मला तिचं मांस चाखायचं होतं, तिला मारायचं नव्हतं. पण शेवटी त्याच्या आत दडलेली ती विकृती बाहेर आलीच. त्या दिवशी त्याने रेनेला स्टडीसाठी बोलावलं आणि तिच्यावर बंदूक चालवली. ती क्षणात गेली. त्या क्षणी 30 वर्ष त्याच्या मनात जी इच्छा घर करून होती तिला अखेर मार्ग मिळाला आणि त्याचं रूपांतर गुन्ह्यात झालं. त्याने रेनेला मारलं आणि तिचं मांस खाल्लं आणि पोलिसांनी पकडल्यावर आपला गुन्हा कबूल सुद्धा केला. पण न्यायालयीन तपासणीत डॉक्टर सांगतात की इसेई मानसिकदृष्ट्या अनस्टेबल आहे, म्हणजेच लीगली मॅड आहे. त्यामुळे त्याला शिक्षा झाली नाही. मग काही वर्षांनी त्याला जपानला पाठवण्यात आलं, पण तिथे केस फाईल्स पूर्ण मिळाल्या नाहीत, त्यामुळे खटला चालला नाही. शेवटी तो पूर्णपणे फ्री होता. पण स्टोरी इथेच संपत नाही, कारण त्यानंतर सगळ्यात विचित्र गोष्ट घडली. त्याने स्वतःच्या गुन्ह्यांबद्दल पुस्तकं लिहायला सुरुवात केली. इन द फॉग नावाचं त्याचं पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याने इंटरव्ह्यूज दिले, टीव्ही शोज केले आणि मीडियामध्ये चर्चेचा विषय झाला. काही मीडिया हाऊसेसनी त्याच्यावर डॉक्युमेंटरीज बनवल्या. 2017 मध्ये कॅनिबा नावाची डॉक्युमेंटरी जपानमध्ये आली. तो लोकांमध्ये एक प्रकारचा छोटा सेलिब्रिटीज बनला होता. काही लोकांनी त्याला क्युरिओसिटी म्हणून पाहिलं, तर काहींनी त्याला नावं ठेवली, पण त्याचं नाव कायम गुन्ह्याशी जोडलेलंच राहिलं. आता ही स्टोरी फक्त एका व्यक्तीच्या विकृतीची नाहीये, तर समाजाला आरसा दाखवणारी आहे. इसेई म्हणायचा की त्याची इच्छा ही सेक्शुअल इच्छा होती, भूक नव्हती. पण हळूहळू त्याची फॅन्टसी ऑब्सेशन बनली. विचार करणं आणि कृती करणं याच्यात असणारी पुसट रेषा मिटली होती. आणि हेच सर्वात धोकादायक आहे. 2022 साली इसेई सागावा टोकियोत 73व्या वर्षी न्यूमोनियामुळे मरण पावला. पण एवढा मोठा गुन्हा करूनही तो एज्युकेशन, फेम आणि पब्लिसिटीमध्ये कसा जगला याचंच सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. तुम्हाला ही स्टोरी ऐकून काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा थ्रिलर गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.